नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हिंडाल्को परिसरात बिबट्या सदृश प्राणी आढळून आला आहे. त्यामुळे शहरात खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री 10 वाजता बिबट्या सदृश प्राण्याची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान माहिती मिळताच वन खात्याच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहीम हाती घेतली आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला हिंस्त्र प्राण्याचे व्हिडिओ मंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क राहावे असे आवाहन वन खात्याने केले आहे. वन खात्याने शोध मोहीम हाती घेतली असून आढळून आलेल्या प्राण्याबाबत कोणतेच पुरावे हाती लागलेले नाहीत. मात्र हिंडाल्को शेजारी वनक्षेत्र असल्याने या परिसरात हा प्राणी गेला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान खबरदारी म्हणून वन खात्याचे पथक हिंडाल्को परिसरात तळ ठोकून आहे. हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्या विरोधात शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला तातडीची नोटीस बजावली आहे. न्यायालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वकीलच गैरहजर राहत आहेत. त्यामुळे ही नोटीस बजावण्यात आली असून काहीही झाले तरी आता हा रस्ता होणे अशक्य असल्याचे वकील रविकुमार गोकाक्कर यांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव शहरातील पोलीस अधिकाऱ्यांकडून जनतेला उत्तम सेवा दिली जात असून अधिकाऱ्यांच्या सेवेत सुधारणा झाली पाहिजे असे बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त लाडा मार्टिन मार्बानियांग यांनी सांगितले. ते आज मंगळवारी बेळगाव पोलीस आयुक्तालयात पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की जनतेची समस्या दूर करण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. बेळगावचे दोन्ही उपायुक्त उत्तम सेवा बजावत आहेत. शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम केवळ पोलीस विभागाचे नसून नागरिकांनीही आम्हाला सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी उपायुक्त रोहन जगदीश, एसीपी सदाशिव कट्टीमनी व इतर उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील उगार रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाने रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुतुबुद्दीन इमाम साब शेख, वय वर्षे 37, राहणार उगार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दीर्घकालीन आजाराने त्रस्त होऊन कुतुबुद्दीनने आपल्या जीवनाला वैतागून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी बेळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. 3 ठिकाणी चेकपोस्ट नाके उभारण्यात आले आहेत. सांब्रा विमानतळावर विशेष फ्लाइंग स्क्वॉड नेमणूक करण्यात येईल अशी माहिती बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी बुडा आयुक्त CW शकील अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील जुन्या महानगरपालिकेच्या तहसीलदार कार्यालयात त्यांचे कार्यालय प्रारंभ करण्यात आले आहे. या ठिकाणी ते बोलत होते. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 294 मतदान केंद्रे आहेत. 2,62,589 मतदार आहेत. त्यातील 1,31,813 पुरुष, 1,30,766 महिला मतदार आहेत व 10 तृतीयपंथी मतदार आहेत. 2,235 सरकारी सेवेतील मतदार आहेत. यामध्ये 2,183 पुरुष, 52 महिला मतदार आहेत. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी 25 सेक्टर अधिकारी, 4 FST पथक, 2 VST पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाची, बेकनकेरे व राकसकोप येथे 3 चेकपोस्ट नाके उभारण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. कंगराळी खुर्द ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या अलदगा गावातील गायरान जमिनीमध्ये स्मार्ट सिटी योजनेतील डेब्रिस बांधकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प राबवण्यास 5 एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. सदर जागा जनावरांसाठी राखीव असून ती जागा देण्यास ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने विरोध दर्शवला आहे. ही जागा घेण्यात येऊ नये, नियोजित प्रकल्प रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. केएलई संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण वडगाव येथील मुकुंद राठा यांच्यावर उपचार सुरू असताना
त्यांचा मेंदू निष्क्रिय झाल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून अवयव दान करून एका रुग्णाला जीवदान दिले आहे। याबद्दल केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्याकडून सदर कुटुंबियांचे कौतुक करण्यात येत आहे। गेल्या वर्षभरापासून केएलई संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्रामध्ये यकृत म्हणजे लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत रुग्णालयात 12 यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत। शेतकरी दुष्काळाचा सामना करत असताना समाजकंटकांकडून गवत गंजांना तसेच भाताच्या गंजांना आग लावण्याचे प्रकार घडत आहेत। यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून जनावरांच्या चाऱ्याची तजवीज करताना मोठी कसरत करावी लागत आहे। अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे। सोमवारी रात्री झाड शहापूर येथे गवत गंजांना आग लावण्यात आली। त्यामध्ये जवळपास 5 ट्रॅक्टर जनावरांचा चारा जळून खाक झाला। यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे। येळ्ळूर, मच्छे, झाड शहापूर, सुळगा, अनगोळ, धामणे, बेक्कनकेरी, कडोली आदी भागात गवतगंजांना आग लावण्याचे प्रकार घडले आहेत। स्मार्ट सिटी अंतर्गत अनगोळमध्ये विविध कामे करण्यात आली आहेत। रस्ते, गटारी तसेच ड्रेनेजचे काम देखील करण्यात आले आहे। या कालावधीत अनगोळमधील शेवटच्या बस थांब्यापर्यंत जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या आहेत। धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठ पर्यंतच्या रस्त्याचे काम बाकी आहे। त्यामुळे बस बंद असून विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहेत। त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत असून लवकरच आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। बेळगाव शहरामध्ये पहिल्यांदाच आयोजित बिगेस्ट फर्निचर प्रदर्शनाला बेळगावकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। महावीर भवन हिंदवाडी येथे 15 मार्च ते 28 मार्चच्या दरम्यान याचे आयोजन करण्यात आले आहे। येथील खरेदीवर 70% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे। या प्रदर्शनामध्ये कॉर्नर सोफा, इम्पोर्टेड सोफा, डायनिंग टेबल, टीव्ही युनिट, वॉर्डरोब, पलंग, दिवाण या व्यतिरिक्त अनेक डिझाईनमध्ये व योग्य किमतीत फर्निचर्स उपलब्ध आहेत। सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून याचा बेळगावकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। लोककल्प फाउंडेशन बेळगाव यांच्या वतीने जांबोटी जवळील विजयनगर येथील मराठी शाळेच्या नूतनीकरणाचे कार्य हाती घेण्यात आले आहे। सदर कार्यक्रमांतर्गत शाळेच्या 2 वर्गखोल्यांचे तसेच शाळेच्या कार्यालयाचे संपूर्ण रंगकाम करण्यात आले आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एकूण 20 स्टडी टेबल व 43 इंच स्मार्ट टीव्ही भेट म्हणून देण्यात आला आहे। या प्रसंगी मालिनी बाली, VM दळवी, संतोष कदम, सूरज सिंग राजपूत, प्रसाद असुकर, रवींद्र शिंदे, विद्यार्थी, शिक्षक व पालक वर्गाकडून लोककल्प फाउंडेशनचे कौतुक केले जात आहे। चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान होत आहे। त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या वतीने आवश्यक तयारी केली जात आहे। चिकोडी लोकसभेच्या व्याप्तीत येणाऱ्या निप्पाणी विधानसभा मतदारसंघातही तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी कार्यालय ऍक्टिव्ह झाले आहे। निवडणूक काळात निप्पाणी तालुक्यात आचारसंहितेचे कुठलेही उल्लंघन झाल्यास अथवा मतदार यादी संदर्भात कोणत्याही समस्या असल्यास 08338 220030 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। 16 मार्च पासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर तालुका प्रशासन अलर्ट झाले आहे। निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कोगनोळी, आप्पाचीवाडी, मांगूर, बोरगाव, कोडणी आदी आंतरराज्य सीमेवर तपास नाके उभारले आहेत। यामध्ये पोलीस खाते, अबकारी खाते, महसूल विभाग व ग्रामपंचायत प्रशासन आदींचा समावेश आहे। सदरचे तपासणी नाके मतदान होईपर्यंत म्हणजे 7 मे पर्यंत सुरू राहणार आहेत। तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे। जट्टगी तालुका मुद्देबिहाळ येथील आलमट्टी मार्गावरील KPTCLच्या 110 kV पॉवर स्टेशनची संरक्षक भिंत अंगावर पडल्याने कर्मचारी जागीच ठार झाल्याची घटना घडली।
बसलिंगय्या शास्त्री, वय वर्षे 40 असे मृताचे नाव आहे. घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी: बसलिंगय्या हा सदर संरक्षक भिंतीच्या नजीक बसला होता. अचानक भिंत त्याच्या अंगावर पडली. सदर भिंतीचे काम काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. भिंतींचे काम निकृष्ट झाल्याने एका कामगाराला आपला जीव गमवावा लागल्याची चर्चा सुरू होती. घटनेची माहिती समजताच KPTCLच्या कार्यकारी संचालक सुनंदा जंबगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची माहिती समजताच मुद्देबिहाळ पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. यंदा 10वीची वार्षिक परीक्षा 25 मे ते 6 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. त्या नियोजनात कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी टी. भुबलन यांनी दिली. शहरातील कंदगल हनुमंतराय नाट्यगृहात झालेल्या पूर्व नियोजन कार्यक्रमात ते बोलत होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.